आदित्य विंदमा स्टार्ट आणि पाहिजे पहिलाच चेंडू ऑन साईडला चेंडू कट करायचा प्रयत्न वाईट चेंडू यस वाईड आमचे कुशल पंच वायलेस सर यांचा योग्य असा इशारा एक अवंतर धावणी संघाच खातं कळतंय धावसंख्या बिनबाद एक गेले 3 दिवस आपण ज्यांची पंचगिरी पाहतात ते आमचे राजू वायलेस सर तसेच त्यांच्या जोडीला आज आलेले पंच आहेत ते हेमंतजी टेंबे सर यांचं देखील आपण स्वागत करायचं आहे ऑटमच्या बाहेर चेंडू अगदी खराब असा चेंडू चेंडू ग्लाइड करताय स्क्वेअर कट करताय चेंडू जातोय तो माटे पॉईंट आणि कव्हर यांच्यामधून चेंडू सीमापार 4 धावा या चौकाने रोशन यांचं खातं कळतंय अकाउंट कळतंय त्यांचं धावसंख्या एकूण 5 उलटा चेंडू चांगलासा फटका ऑन ड्राईव्ह करतो जमीन बॅलर ब्रॅक ड्राईव्ह पण तो क्षेत्ररक्षक आहे डीप लांगण होती सुंदर असे क्षेत्ररक्षण होते चांगलासा फटका चांगलासे क्षेत्ररक्षण केवळ 1 धाव कन्वर्ट धावसंख्या एकूण 6 समीर तो आता स्ट्राईक वरती ओह हा एकदम लेफ्ट बाहर चेंडू चेंडू हाल ट्रैप केला माटे दिमाग दिमाग की बत्ती जलाई काफी गेंद बाहर थी लेफ्ट को ऊपर थी अच्छा ड्राइव और गेंद सीधे डिप पांडे बाउंड्री के बाद 4 के लिए खूबसूरत शॉट स्कोर बढ़ता है इस समय 10 नो लॉस गेंद में काफी खराबी थी यहाँ पर लेस्टम के ऊपर शॉर्ट पेस थी उसको ऊपर पूरा फायदा उस समय बैट्समैन ने केवल पुश किया यहाँ पर एक अच्छा गैप निकालता फाइन लेगा और स्वेले के बीच में से 4 रन के लिए एक कलात्मक क्रिकेट और इस बार एक बार फिर लेकिन देखना अंपायर का इशारा इस बार वाइट वे का इशारा होगा जो कि लेस्टम को बाहर ज्यादा पटकने की कोशिश उसी के साथ अपनी लाइन खो बैठे और 1 रन अतिरिक्त रूप में स्कोर बढ़ता है इस समय 11 जो आपने पिछले मैच देखा महाराष्ट्र टीम ने क्या बढ़िया गेंदबाजी करी अच्छी बैटिंग भी करी अतिरिक्त रन कुछ भी न देखने को नहीं मिले अपने पास ज्यादा गेंदबाजी अच्छी होगी तो यहाँ पर मैच का नतीजा कुछ भी हो सकता है और काफी खराब गेंद थी लेस्टम के ऊपर गेंद को ग्लाइड किया समय गेंद जा समय घुटना टेक तमाशा टेक गेंद डीप पर बाउंड्री के बाद 6 रन के लिए यस 6 and that 6 score went to 17 to no loss काफी महंगा और अभी तक इस पिच के ऊपर ज्यादा पटकने की कोशिश करेंगे तो आपको जरूर यहां पर रन मिलेंगे समीर 10 पर खेल समय एक चौका छक्के के साथ रोशन भी 4 रन पर स्कोर इस समय 17 ओ कोई चांस नहीं है एक बार फिर डिप्लेट गया गेंद जा समय डीप मिड बाउंड्री के बाद 4 रन 6 रन के लिए यस 6 ज्यादा पटकने की कोशिश कर रहे हैं उसका पूरा फायदा बैट्समैन होता है इस समय पूरी तरह से आसानी के साथ कर रहे हैं कोई उनके लिए कोई मुश्किल नहीं है और एक अच्छी ड्राई यहाँ पर से जो कि नोमैंस लैंड में गेंद आ रहे समय कमेंट्री बॉक्स में लेकिन पीछे बैकअप के फील्ड क्या बढ़िया फील्ड यहाँ पर निश्चित अपने टीम के लिए कुछ रन बचाए हैं बहुत अच्छे फील्ड
अच्छी फील्ड, लेकिन यहाँ पर 2 रन से नहीं रोक पाए बैट्समैन को। बहुत अच्छी फील्डिंग। उसी के साथ यहाँ पर ओवर की समाप्ति, स्कोर समय 25-25, नो लॉस। उसी के साथ आज का दिन का एक महंगा और समाप्ति यहाँ पर 1 ओवर 0 मेडन, 25 रन, कोई सफलता नहीं। 1 ओवर 9 मेडन, जीवन में 25 रन एंड नो विकेट्स। And the bowling change on the commentary box, and the bowler not to you. कौन बॉलर से नाम? संदेश। क्या देखना है अपने टीम के लिए, कुछ नया संदेश लेकर आते हैं क्या देखना है। जो कि उनके साथी ने काफी रन दिए, 25 रन दिए। अभी उसकी भरपाई करना है, ज्यादा अच्छी गेंदबाजी करना होगी। $25, नो लॉस। विकेट कीपर विकेट से काफी दूर, एक्सपीरियंस बैट्समैन, बैकवर्ड पॉइंट बाय स्ट्रेक अवर डीप लॉन्ग ऑन, डीप लॉन्ग ऑफ डीप मिड विकेट, दिस फेयर लेग, शॉर्ट फाइन लेग। और अष्टम के बाहर और बाहर यहाँ पर आउट स्विंग करती, लेकिन काफी बाहर, और 1 रन का इजाफा स्कोर में। स्कोर बता समय 26, नो लॉस, जो कि दूसरा ओवर प्रगति पर। अगली गेंद यहाँ पर ब्लॉक में गेंद डाली थी, अच्छा ड्राई समय, गेंद आज से उनके छूटे समय, एक हाथ से गेंद का डिप्लेट हुई और गेंद सीधी यहाँ पर डीप मिड लॉन्गन के बीच में से 6 रन के लिए यूएस 6। कोशिश करी लेकिन बेकार यहाँ पर प्रयास किया, लेकिन जज नहीं कर पाए। गेंद उनके हाथ से काफी ऊपर से, गेंद 6 रन के लिए। स्कोर इस समय 32। और इसी के साथ यहाँ पर थोड़ी सी गेंद ने यहाँ पर चकमक पूरी तरह से बैट्समैन को दिया। काफी वाइड थ्रो यहाँ पर, जो रन नहीं होना था वो रन यहाँ पर पूरा किया। 1 रन मुश्किल था लेग बैच के रूप में, और उसी के साथ 2 रन का यहाँ पर इस्तेमाल। स्कोर बढ़ता है इस समय 34। एक दूसरे मैच में रन कैसे आए उसको कोई जरूरत नहीं, जो रनों की जरूरत, चाहे रन बैट से हो, पैड से हो, वाइड से, नो बॉल से हो, हर रन एक महत्व का होता है एक दूसरे क्रिकेट में। डेड बॉल का इशारा इस समय अंपायर का। स्कोर 34, नो लॉस। ओह क्या बढ़िया गेंद थी, आउट स्विंगर थी, पूरी तरह से बल्ला चलाया था, और यहाँ पर विकेट कीपर ने कोई गलती नहीं करी, उनके हाथ में गेंद सीधी आई थी। उसी के साथ यहाँ पर रोशन बैक टू द पवेलियन। एक अच्छी गेंद थी, आउट स्विंगर थी, बैट्समैन ने बल्ला चलाया था, विकेट कीपर के हाथ में आसान सा कैच, पहली विकेट का पतन। स्कोर इस समय 34, 1 विकेट होने के बाद। बैट्समैन को पूरी तरह से खेलने के लिए मजबूर किया था, वही जाल में फंस गए थे। नए बैट्समैन इस समय ऋतिक। रोशन ने अपना काम तो पूरा किया, पर टीम के लिए 5 गेंदों का सामना किया, 11 रन बनाए। और काफी पटकी हुई गेंद थी, मिड स्टंप पर गेंद को हुक किया समय, अंपायर का इशारा, गेंद डिस पे लेग बाउंड्री के बाद 6 रन के लिए यूएस 6, एंड दैट 6 स्कोर रिमेन टू 40 टू लॉस ऑफ 1 विकेट्स। लूज शॉट है, देखना यहाँ पर आसान सा मौका है, कोई गलती नहीं करी। डेव लॉन्गन के ऊपर एक अच्छे खिलाड़ी मौजूद थे, उसी के साथ उनके हाथ में सीधी गेंद आई थी,
उसी के साथ यहाँ पर दूसरा विकेट का पतन, स्कोर नाउ टू 40, लॉस ऑफ 2 विकेट, बैट्समैन बैक टू द पवेलियन। पहली गेंद के ऊपर जरूर छक्का मारा था, लेकिन उसके बाद यहाँ पर एक छक्का मारने की उनकी कोशिश रही, लेकिन गेंद काफी ऊपर आई, जो फील्डर उनके हाथ में एक आसान सा कैच दे बैठे। एक अच्छा ओवर चलता हुआ समय, जरूर यहाँ पर रन तो मिले, लेकिन विकेट भी उनको प्राप्त करी अभी तक। 40 2 गेंद बाद 40, लॉस ऑफ 2 विकेट्स। ओहो, अगली गेंद देखना है यहाँ पर, अंपायर का इशारा क्या होता है, विकेट कीपर बीट हो गए, बैट्समैन भी बीट हो गए, और गेंद सीधी यहाँ पर जो कि साइड स्क्रीमेंट, इस समय इसके बाहर 4 रन के लिए। 22 वाइड बन गया ना, वाइड गया ना। हाँ 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 हाँ। ये तोहफे के रूप में 5 रन, स्कोर उस समय 45, 45 टू लॉस ऑफ 2 विकेट्स। ओ क्या गेंद थी, ब्लॉक होल में गेंद डाली थी, बहुत अच्छी गेंद थी, बैट्समैन पूरी तरह से खामोश, विकेट कीपर ने बाकी का काम किया, उसी के साथ यहाँ पर ओवर की भी समाप्ति हो। 2 ओवर कंप्लीट, स्कोर नॉट 40। विश्व नहीं करना काफी खतरे का काम है, जब तक मैच के आखिरी गेंद है तब तक। डिजिटली मैदान में इस पिच क्या रुका इस समय, संधि दिया हुआ है डीजे मास्टर जाना। रोशन कारले, समय 18 पे खेल समय, और यहाँ पर पटकी हुई गेंद फुल टच थी, गेंद को हवा वाली बनाकर गेंद को हुक किया इस समय। फील्डर है क्या यहाँ पर, कैच। पुल से बैट्समैन को एक आमंत्रण दिया था, लेकिन उसका स्वीकार नहीं किया, गेंद ज्यादा हवा में गिर गई थी, और फील्डर यहाँ पर तैनात, उन्होंने कोई गलती नहीं करी, पूरे प्लानिंग के साथ उनको फंसाया। वेरिएशन जो गेंदबाजी का एक असर होता है, बराबर बैट्समैन को ललचाया था, वही लालच में वो फंस गए। अगली गेंद एक बार फिर गेंद को खेलना चाहती, फुल से गेंद बल्ले पर नहीं, लेकिन पीछे बैकअप कर रहे थे फील्डर। हम्म।
46 लॉस ऑफ 3 विकेट्स। एक बार फिर हावर बलिंगन का गेंद को खेलना चाहते थे, एक बार फिर यहाँ पर कैच ड्रॉप। इस समय काफी ऊपर गेंद थी, यहाँ पर हाथ जरूर फैलाए थे लेकिन उनके हाथ से लगा गेंद पीछे के से 2-3 फील्डर गेंद के पीछे दौड़ रहे। इस समय जब तक गेंद फील्ड करे 2 रन तो बन चुके, तीसरे रन की यहाँ पर देखना है। पण तो या षटकामध्ये काहीसे मल्टे पडझड चालू आहे। सकलेन, हाँ सकलेन, सकलेन मुस्तक चाटून येते। म्हणजे पहा किती विचित्र खेळ आहे, या लागोपाठ विकेटचं पतन होत आहे। एक वेळ असं वाटतं की 45 धावावर केवळ 2 गडी बाद होते, त्यानंतर मला वाटते पडझड चालू आहे। 49 वरती 5 विकेट, अर्धा संघ तंबूत परतलेला आहे।
घागुर्ली संघ कमबॅक करतोय चांगल्याशी मारा करतोय पहिल्या जरी महागडी पण यावेळेला मात्र चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा रनआउटची होते का पाहायचं आहे. षटकार आणि पाहायचे 50 धावा झाल्यात म्हणजे त्यासाठी त्यांना 6 गाड्यांचा मोबदला द्यावा लागलेला आहे. 6 डाऊन स्कोर नॉट टू 50. And this was not the last ball. एक अच्छी गेंद थी काफी नीचे रहते आखिरी समय गेंद को अच्छा ग्लाइड के समय गेंद को एक रन पूरा किया बैट्समैन ने दूसरे की तरफ से खतरा हो सकता है रनआउट का देखना है. और यहाँ पर एक बार फिर DRS. एक रन पूरा किया था दूसरे रन के प्रयास में दोनों के बीच में थोड़ी सी यहाँ पर गलत टाइमिंग हुई है. देखना यह क्या होता है. दूध का दूध पानी का पानी यहाँ पर स्पष्ट होगा. Not a day.
बॅट्समनने श्वास रोखलेला आहे. एक डाऊटफुल अपील होतं. धावसंख्या 52, 6 गडी बाद. षटकाची समाप्ती, 3 षटकाची समाप्ती, धावसंख्या 52. पहा मित्रांनो, 2 षटकामध्ये 45 आणि तिसऱ्या षटकामध्ये केवळ 7 धावा. आणि पुढे सरसावा, छान पटका, पायाच्या चेंडू जातो, क्षेत्ररक्षक आहे का तिथे? यस. बघा किती, पहा किती चांगली क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 45 धावा निघाल होतं, परंतु हार पत्करलेली नाहीये. शेवटच्या याच्यामध्ये लढतोय, खिंड लढत आहेत. 7व्या विकेटचं पतन होतं. एक वेळ अशी होती की 45 धावती 2 विकेट होत्या. त्यानंतर बघा एकाकी पडझड झालेली आहे आणि 52 वरती 7 विकेट्स. गोलंदाजांनी कमवले अगदी, पहा चांगल्याशी गोलंदाजी. संदेश काय गोलंदाजी करतोय. संदीप आणि यावर चेंडू ब्लॉक मध्ये टाकला. चेंडू पाहिजे, शेवटच्या चेंडू बॅटला लागते. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या मिळते का? रन आउट होतो का पाहिजे? नाहीये. दोघांच्या मध्ये चांगलासा तालमेल. 2 and that 2 run complete. Score now to 50 for the loss of 7 wickets. रनों के ऊपर पूरी तरह से अंकुश लगा दे इस समय. और इसी के साथ थोड़ी सी यहाँ पर पूरी तरह से गेंद को समझ नहीं पाए. उनके हाथ से गेंद छूटी है, काफी बाहर थी. वाइट बॉल का इशारा. एक अतिरिक्त रूप में स्कोर बढ़ता है 25 पर 55 557. आठ चेंडूमध्ये निश्चितच 10 वाढलेले, परंतु 5 विकेटचा मोबदला द्यावा लागलेला आहे. आणि काय चेंडू डिफ्लेट डान्सिंग करून चेंडू जातोय तो वेस्टरच्या हातामध्ये. काय चेंडू टाकतोय, अगदी पेसवरती व्हेरिएशन आहे ह्या गोलंदाजामध्ये. काय गोलंदाजी करतोय. सामन्यावरची पकड थोडीशी ढिली होती, आता मात्र सामन्याची पकड मिळतोय. सामना अगदी रोमांचकारते रंगतोय. आणि ब्लॉकमध्ये टाकला चेंडू, शेवटच्या चेंडू त्यावेळेस तो पाहायचा क्षेत्र चेंडू येते की एकदा पूर्ण होते, दुसऱ्या मिळते. थोडंसं वाटतंय मिक्स फील्ड होतोय, पाठीमागे बॅकअप केलेलं आहे. जोपर्यंत चेंडू येते पाहायचे हातामध्ये येतोय एस्ट्रेसा, तो दरम्यान 2 धावा कंप्लीट होऊन धावसंख्यात 59 57 57. जरा पाणी घेऊन जा. गंभीर काहीतरी
सख्त प्रेशर डालने की कोशिश कर रहे थे, लेकिन अंपायर के मन में कोई आशंका नहीं। अच्छी गेंद का इशारा, स्कोर वही पर का समय 57, 57-7। और यहाँ पर आड़े बल्ले के साथ गेंद को ऑन साइड में खेलना चाहते थे, फिर से गेंद बल्ले पर नहीं, गेंद वहीं पर लुढ़कते समय दोनों बैट्समैन का अच्छा तालमेल, आंखों आंखों में इशारा किया। एक रन चुरा लिया। समय स्कोर बढ़ता समय 58। क्या खेल है इस समय, 2 ओवर में 45 थे और बाकी के 2 ओवर में केवल 13 रन दिए। क्या बढ़िया गेंदबाजी, उससे अच्छी कौन सी गेंदबाजी चाहिए। और जीत के टारगेट समय 59, यानी प्रति ओवर में, जो कि मुश्किल तो नहीं, लेकिन क्रिकेट की भाषा में कुछ भी हो सकता है जब तक मैच के आखिरी गेंद तब तक। ऐसा अनुमान लगा था हमने कि यहाँ पर 60 तो 70 रन तो बनना चाहिए था, लेकिन हमारा अंदाज भी यहाँ पर उसके ऊपर पानी फिर दिया उन्होंने। क्या बढ़िया गेंदबाजी करी और केवल 2 ओवर में 13 रन बने और 5 विकेट गए। इसके कारण गवाली के स्कोर थोड़ा सा कम यहाँ पर हुआ और जीत के लिए यहाँ पर 59 रन चाहिए। और जैसा मैच आरंभ होगा, माइकल फोन पर इस समय मेरे शो के कमेंटेटर, आइए खड़े सर।
धन्यवाद. थँक्यू सो मच मनीषजी किरपन सर, आपलं मनापासून धन्यवाद. 59 धावांचा पाठलाग आणि या ठिकाणी पाठलागाला सुरुवात होतीये. 24 बॉल आणि बनवाव्या लागतील 59 धावा संघ घागुर्लीला. सलामीची जोडी तैनात. पहिलाच बॉल, पहिला चेंडू, मिस टायमिंग, झेल, मिड ऑफ वरती फिल्डर आहे, पकडतोय आणि पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना घागुर्ली संघाला पहिला हादरा. बॅट्समन रोशनच्या रूपानं फलंदाज बाद. पहिला धक्का पहिल्याच बॉलवरती. फलंदाज माघारी परतत असताना पाहायला मिळतोय. रोशन, ज्याला खऱ्या अर्थानं रोषणाई करण्याची गरज होती. 59चा पाठलाग, 59 रन्स टू विन. मात्र पहिल्याच बॉलवरती सुयश मिळालं गोलंदाज रोशनला. राईट अमोर द विकेट. रोशनचा हा चेंडू पहिल्याच बॉलवरती स्विचिट अटेम्प्ट. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. निर्धाव येतोय. धावफलकावरती एक धाव. एकही धाव नाहीये. 1-0. इथे कट केलंय पॉइंटच्या डोक्यावरनं. फिल्डर त्या ठिकाणी पुन्हा एकदा झेल पकडतोय. अजून एक फलंदाज माघारी परतेल. शून्यावरती दुसरा धक्का. बॅटिंग करणाऱ्या टीम घागुर्लीला संघ संकटात. जबरदस्त कमांड. संघर्ष 11 गवाळी हा संघ मैदानावरती. सामना निश्चितच आम्हाला लवकर जिंकायचा आहे आणि क्वालिफायरच्या राऊंडमध्ये दाखल व्हायचंय या अनुषंगाने खेळताना पाहायला मिळतोय. पूर्वार्धाच्या 4 षटकात बनवल्या तब्बल धावा 58 आणि 59 धावांचं कडक आणि तगडं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. पहिल्या षटकामध्ये शून्यावरती 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय रोशन. टीमसाठी रोषणाई त्यानं केली आहे. इथे सुद्धा निश्चित आपण पाहताय संधी होती. हा झेल ड्रॉप, त्यानंतर दुहेरी धाव. 2 धावा सुद्धा मिळतील. स्कोर कार्डला ऍड केल्या जातील. श्रीगणेश हा झालाय स्कोर कार्डचा. 2 बाद 2 धावा इथे धावफलकावरती. बॅटिंग करण्यासाठी संजीत आलाय. पहिल्याच बॉलवरती त्याच्या माध्यमातून आपण पाहताय तर एक झेल आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र त्याचा झेल इथे ड्रॉप झालाय आणि 2 धावा मिळाल्या. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्डचा श्रीगणेशा केलाय. स्कोरबोर्ड वरती 2. इथे बॅट फिरवली. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क कुठल्याही प्रकारचा नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी इथे करतोय. पहिल्या षटकात पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहताय तर चांगली कमांड. सुरुवातीलाच 2 बाद. धावफलकावरती 2 बाद 2 बनवायचे आहेत. 59 मोठं टार्गेटचा पाठलाग करत असताना घागुर्ली संघाला मात्र इथे मोठा करिश्मा करावा लागेल. हा चेंडू सुद्धा सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. डॉट येतोय. षटक क्रमांक 1 ची सांगता झाली. पहिलं षटक संपलंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 2 धावा धावफलकावरती. चेंडू आणि 57 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. कशा पद्धतीने केलं जाईल, फार मोठी मेहनत या ठिकाणी घ्यावी लागेल.
बॅटिंग करत असताना सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात विशालवरती जिम्मेदारी फार मोठी असेल. 18 चेंडू 57चं लक्ष इथून पार करायचंय. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्कवरती तैनात. ऋतिक. पहिलाच बॉल, फटका दर्जेदार खेळलाय. अप्रतिम फटका, निश्चितच फिल्डर पासून दूर, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती विशालनं स्वतःचं खातं खोललं. चौकार. पाहताय बॉडी लाईन येऊन दिलं. हापाम जाम करत असताना समोरच्या दिशेला 4 धावांचा हा कडक शॉट. 4 धावा मिळत आहेत धावफलकावरती. एकंदरीत 2 बाद 6 धावा. बॅटिंग करतीये टीम मैदानावरती घागुर्ली. मोठा संघर्ष, 59 पर्यंत पोहोचायचंय. 6 धावा बनल्यात, अजूनही 53ची गरज. चेंडू शिल्लक आहेत 17. 17-53चं समीकरण. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऋतिक. इथे समोरच्या दिशेला मिड ऑफ वरती फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडतोय. सिंगल मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग. थ्रो सुद्धा उत्कृष्ट पाहायला मिळाला. सिंगल वरती विश्वास, संतुष्ट राहावं लागेल. संघर्ष 11 गवाळी आणि त्यांच्या विरोधात घागुर्ली या 2 संघांच्या दरम्यान हा सामना. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ जय हनुमान म्हाडस या संघासोबत क्वालिफायरचा सामना खेळेल. आजच्या दिवसामध्ये कुठला संघ आपल्यासोबत 2 हात करण्यासाठी येईल यासाठी म्हाडसचा संघ वाट पाहतोय. हा सामना कोण जिंकेल. चेंडू चांगला राहिलाय. दर्जेदार टप्पा खाली राहिलाय. टप्पा खाल्ल्यानंतर सरळ विकेटकीपरच्या स्वाधीन होत असताना फलंदाजाकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं आणि या अनुषंगानं हा चेंडू इथे डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी घेऊन ऋतिक आलाय. अचूक टप्प्यावरती भेदक मारा तो करतोय. संजितसाठी यावेळेस बॉडी लाईन, आडव्या बॅटनं खेचलेला फटका. मिड विकेटला फिल्डर आहे. थोडं फंबल. दुसऱ्या धाबेसाठी आलेत आणि यस 2 धावा कंप्लीट केल्या. गुड फिल्डिंग. मात्र निश्चितच आपण पाहताय 2 धावा घेण्यापासून रोखू शकला नाही. 2 धावा स्कोर कार्डला जोडल्या जातील. धावफलक पुढे सरकेल ते 9 वरती. 9 ऑन बोर्ड. अजूनही 50 धावा बनवाव्या लागतील. षटक दुसरं. 4 षटकांची मॅच. या षटकातील 2 बॉल. चांगला चेंडू. एक अजून कमी झालाय. सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये डॉट. ऋतिकच्या माध्यमातून अचूक टप्प्यावरती इथे मारा केला जातोय. भेदक मारा करत असताना पाहायला मिळतोय. फलंदाजांच्या रडारमध्ये चेंडूला देत नाहीये. निर्धाव मिळतोय. या षटकातील अजून एक बॉल शिल्लक. 13 चेंडू 50चं समीकरण. धावफलकावरती 9. इथे लॉफ्ट केलंय. चेंडू हवेत गेलाय. झेलसाठी प्रयत्न करतील. चेंडू खाली फिल्डर पकडलाय. झेल संपलाय. अजून एका फलंदाजाचा खेळ. बॅट्समन संजित मैदानाच्या बाहेर. 2 षटकं संपली. 3 बाद 9 धावा स्कोर कार्डवरती. अतिशय दर्जेदार संगीत संयोजन संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहताय. आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करत असताना इथे जबरदस्त गाणे वाजतायत. निश्चितच मानवी जीवनामध्ये मित्रांनो संगीताचं फार मोठं मोलाचं योगदान असतं. तुम्ही कितीही दुःखात असाल, कितीही स्ट्रेसमध्ये असाल, कितीही अडचणीत असाल, एखादं चांगलं संगीत तुम्ही तुमच्या आवडीचं ऐकलं ना की तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण होत असतं. इथे चैतन्य निर्माण झालंय टीम गवाळी या संघासाठी. जबरदस्त कामगिरी ते करतायत. 3 बाद 9 धावा धावफलकावरती. इथून अजून 50 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू 50 धावा.
मैदानावरती कशा पद्धतीने इथे बनवल्या जातील हा एक मोठा प्रश्न पडलाय. 12 चेंडू 50चं समीकरण इथे पार करायचंय. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती घागोरली खेळतीये. 12 चेंडू 50. नावेगाव एंड कडनं षटक क्रमांक 3 ला सुरुवात. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. अंपायर डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायर हेमंतजी टेंबे सर त्याचबरोबर राजेशजी वायले सर ही जोडी या ठिकाणी काम पाहते. पंचांच्या भूमिकेमध्ये कामगिरी पार पाडत असताना पहिल्या दिवसापासून अतिशय सुंदर अंपायरिंग. इथे आडव्या बॅटनं कडक प्रहार. फिल्डर बरोबर जागेवर तैनात. होम डिलिव्हरी विदाउट ओटीपी. झेल टिपला. फलंदाज माघारी परततोय. धक्का क्रमांक 4 टीम घागुर्लीला. 1 मोर गॉन. इथे विकेट मिळते चौथी. फलंदाज माघारी परततोय. 10 वरती चौथा धक्का मिळालाय. अतिशय दर्जेदार या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळतीये. फिल्डरची साथ मिळतीये. सामना मैदानावरती जिंकण्याच्या तयारीत मेन इन पिंक संघर्ष 11 गवाळी. खऱ्या अर्थानं संघर्ष त्यांचा मात्र इथे जबरदस्त राहिलाय. गोलंदाजी अप्रतिम. पाठोपाठ दुसरा धक्का. फ्लाइंग स्लिप मध्ये टिपलाय झेल. संपलाय अजून एक फलंदाजाचा खेळ. सुजल इज गॉन. सत्राकडे आपण वळतो आहोत. मैदानावरती अगदी आपण पाहताय तर मंत्रमुग्ध करणारं वातावरण. दिनेशभाई हिंदूराव क्रीडानगरी अगदी क्रिकेटमय या ठिकाणी न्हावून निघालेली पाहायला मिळतीये. रायझिंग स्टार रावगाव आयोजित रावगावकर चषक 2026 दिवस क्रमांक 3 संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या नावाची छाप अगदी आपण पाहताय तर पिंक कलर मध्ये मैदानावरती सोडताना पाहायला मिळत आहेत. टीम गवाळी संघर्ष 11 गवाळी संघाची गोलंदाजी अप्रतिम. डॉट आलाय अजून एक. 1 मोर डॉट डिलिव्हरी. षटक तिसरं. गोलंदाजी करतोय अमन. आणि खऱ्या अर्थानं अमन आणि शांतीनं मैदानावरती पिंक कलरनं मैदान नाहून निघालंय. अर्थातच गवाळी संघाच्या बाजूनं. जबरदस्त खेळ. वॉट डिलिव्हरी. अनप्लेएबल. कुठल्याही प्रकारे बॅट्समनला संधी देत नाहीये. जागेवरती खेळवून ठेवलंय. कुठल्याही प्रकारचं फुटवर्क नाही. आणि मैदानावरती सामना जिंकण्याच्या तयारीत टीम गवाळी. अतिशय चांगला खेळ मैदानात पेश करतायत. अर्थातच हा सुद्धा चांगला चेंडू. अपील केली. लाऊड अपील आणि अजून एक विकेट और एक टपका. विकेट नंबर 6. एक विकेट. फलंदाज बाद होत आहेत. सातत्यानं विकेट मिळत आहेत. संघ संकटात सापडत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतीये. षटक या ठिकाणी सर 1 मिनिट. एक बॉल शिल्लक होता ना. झाली ओव्हर. पहिला बॉल वाईड. त्यानंतर 2 विकेट 2 डॉट 1 विकेट. 5च झालेत. 2 डॉट आणि 3 विकेट. तीन डॉट आहेत. ओके. ऑल क्लिअर. गेम ऑन.
चलो रात गई बात गई. चेंडू या ठिकाणी आडव्या बॅटने खेळतायत. चाललाय निश्चितच सीमारेषेच्या जवळ. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग इथे आपण पाहताय. तर सामना जवळ जवळ खिशात टाकण्याच्या तयारीमध्ये. 0. कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचं धाडस या ठिकाणी करत नाहीयेत. इथे मिस टायमिंग. झेल पकडला जाईल का पुन्हा एकदा. झेलची सुवर्ण संधी ड्रॉप झालाय. इथे सिंगल मिळेल, स्कोरबोर्डला जोडतील. या षटकातील अजून आपण पाहताय शेवटचे 4 बॉल शिल्लक आणि सामन्यावरती पकड मजबूत केली आहे संघर्ष 11 गवाळी या टीमनं. आज दिवसभरामध्ये संघर्ष 11 गवाळी संघाचा परफॉर्मन्स अतिशय सुंदर राहिलाय. रामदादा पष्टे MPCA चे सचिव ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण टीमची बांधणी आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती कामगिरी ते चांगली करतायत. त्यांचा संघ चांगली कामगिरी करतोय. अतिशय दर्जेदार खेळ. इथे आपण पाहताय शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. शेवटच्या अंतिम टप्प्यात आपण आहोत. 2 धावा इथे मिळतायत. स्कोरबोर्ड वरती थोडीशी हालचाल. 13. उर्वरित 3 बॉल इथून शिल्लक आणि शेवटच्या 3 चेंडूंवरती किती धावा जमतील. जुनं जाणता अस्त्र बाहेर काढले गोलंदाज प्रकाश लेफ्ट आर्म. चांगली गोलंदाजी इथे करत असताना आपल्या संघासाठी शेवटचा अंतिम षटक आणि शिक्कामोर्तब विजयावरती करत असताना पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी टप्प्यावरती. ओके. माडस संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. गवाळी संघाचे कॅप्टन येथील. टॉससाठी नाणेफेक केली जाईल. बेस्ट ऑफ द परफॉर्मन्स अष्टीफलचा खेळाडू अमन. बॅटिंग देखील त्यांनी चांगली केलेली आहे.